शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख आता निश्चित झाली आहे। या तारखेला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये आता जमा करण्यात येणार आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। तरी संपूर्ण अपडेट सविस्तर पहा। कोणत्या शेतकऱ्यांना हे 2000 रुपये कोणत्या तारखेला येणार आहेत, ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी केला जाईल। म्हणजेच की आज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2000 रुपये आता जमा करण्यात येणार आहेत। तसेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमार्फत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। केंद्र सरकारने जाहीर केली आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी केला जाईल। या अंतर्गत 2000 रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरित होणार आहे। लाभार्थ्यांना ही रक्कम मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। ही योजना देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आधार देणारी ठरत आहे। परिणामी आर्थिक मदतीच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आता जारी करण्यासाठी मंजुरी दिली आहे। थेट आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच की आज 20 जून रोजी थेट शेतकऱ्यांना आता 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। दरम्यान या प्रमुख योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयाची मदत मिळते। ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित होतो। सरकारने आता जाहीर केले आहे की पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता 20 जून 2026 रोजी डीबीटीद्वारे जमा केला जाईल। या रकमेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीचा दैनंदिन खर्च भागवण्यास आणि शेतीचे कामे पूर्ण करण्यास मदत करणार आहे। 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22वा हप्ता जारी केल्यानंतर ही नवीन घोषणा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही प्रशासनाने सोशल मीडियावर नमूद केले आहे। पीएम किसान योजनेतील प्रत्येक हप्त्यामध्ये 2000 रुपयाची थेट हस्तांतरित समाविष्ट आहे। प्रदक्षता आणि वेळेवर लाभ मिळवून देण्यासाठी ही रक्कम कोणत्याही माध्यमाशिवाय थेट खात्यात जमा केली जाते। शेतकरी या निधीचा वापर खालील गोष्टीसाठी करू शकतात: बियाणे, खते खरेदी करणे, शेतीची अवजारे व इतर साधने, शेतीचा दैनंदिन खर्च। सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांनी ही पडताळणी पूर्ण केलेली नसेल त्यांना कदाचित ही रक्कम मिळणार नाही। शेतकरी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपला आधार क्रमांक टाकून आणि OTP द्वारे प्रणाली करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात। पडताळणीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत। प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 3 पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत: मोबाईल फोनद्वारे OTP आधारित ई-केवायसी करणे, कॉमन सर्व्हिस सेंटर व बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करणे, मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे चेहरा ओळखून ई-केवायसी पूर्ण करणे। शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या यापैकी कोणत्याही पद्धतीने निवड करून आपली ई-केवायसी करायची आहे व या 2000 रुपयाचा लाभ घ्यायचा आहे। तसेच पीएम किसान वेबसाईटवर हप्त्याची पेमेंटची स्थिती तपासता येते। पेमेंटची स्थिती पाहण्यासाठी बेनिफिशनरी स्टेटस लाभार्थी स्टेटस हा पर्याय निवडावा लागेल। त्याचा आधार क्रमांक किंवा बँक तपशील प्रविष्ट करावे लागेल। ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही जर पूर्ण कराल तरच तुम्हाला नमो शेतकरी, पीएम किसान या दोन्ही योजनांचे हप्ते येण्यास कोणतीही अडचण होणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची जर ई-केवायसी राहिली असेल तर तात्काळ पूर्ण करून घेण्याचे आवाहन सरकारच्या माध्यमातून केले जात आहे। आज शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता थेट वितरित केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच थोडासा दिलासा मिळणार आहे। पावसाने देखील दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। काही ठिकाणी सोयाबीनची पेरणी झाली आहे, परंतु 7-8 दिवसापासून पाऊसच आला नाही, त्यामुळे सोयाबीन देखील सुकत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज होती व आता ती सरकारच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। लवकरच तुमच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये पीएम किसान या योजनेचे 2000 रुपये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही वेळ न घालवता आपली ई-केवायसी पूर्ण नसेल तर तत्काळ पूर्णपणे करून घेण्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा लाभ येण्यास कोणताही अडथळा होणार नाही व आपले 2000 रुपये थेट
आपल्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणताही वेळ न घालवता आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. धन्यवाद.